हे बघ, आपल्याला जेव्हा जेव्हा वाटेल तेव्हा तेव्हा लगेच खाता येईल अशी मिसळ म्हणजे रेडी टू इट गौराई मिसळ. नाही समजलं? मी सांगतो. ओके. कधी कधी काय होतं ना की बरीच मुलं कामासाठी, शिक्षणासाठी आपल्या घरापासून लांब राहत असतात. अशा वेळेस त्यांना त्यांच्या घरची आठवण येते, घरच्या जेवणाची आठवण येते. तूही लांब राहिलायस का घरापासून? नाही नाही, मी नाही राहिलोय, पण मी माझे मित्र किंवा इतर मुलं बघितली आहेत ना, त्यांचं सांगतोय. सो ती मुलं अशी घरापासून लांब राहत असतात, त्यांना घरची आठवण येत असते, घरच्या जेवणाची आठवण येत असते. आणि एक दिवस अचानक त्यांना त्यांच्या आईच्या हातची पोळी जरी मिळाली ना, तरी त्या मुलांना जो आनंद होतो तो इतका इतका कमाल असतो, इतका भारी असतो ना, की म्हणजे वेगळाच असतो. राधा, आपली ही जी मिसळ आहे ना, अगदी तशी घरची आठवण करून देणारी. आता उदाहरणार्थ आपण कोणाच्या तरी आठवणीत किंवा कुठल्या तरी आठवणीत एखादं लॉकेट घालतो किंवा हातात ब्रेसलेट घालतो. आता विचार करा, अशीच आठवण करून देणारी चव तुमच्या जिभेवर आली तर कसलं भारी होईल, किती मजा येईल, हो ना? आणि हे मी अनुभवातनं सांगतोय. ही मिसळ माणसाला घराशी जोडणारी आहे राधा, खरंच. कारण याने फक्त पोट नाही भरत, मन सुद्धा भरत. मग तो एकटा असेल, अनाथ असेल किंवा कोणीही असेल. ह्या मिसळीची चव घेतली ना, त्याला त्याचं घर पण अनुभवता येईल. अनुभवावरनं सांगतोय. अरे एकदम बेस्ट आहे रे. हे विराजस, तुला हे एवढं सगळं कसं काय सुचलं रे? अगं तो फिरतो ना बिराजदारांबरोबर, त्याला माहित असेल कसं असतं ते, काय करतात ते. करेक्ट करेक्ट. त्यांच्यामुळेच मला कळालं काय असतं ते. आणि एकदम सोपा फंड आहे, एकदम सोपं आहे, काहीही करायचं नाहीये. हा जो डबा आहे आपला, ह्या डब्यामध्ये आपल्या मिसळीचं सगळं साहित्य असणार. आपण हा डबा द्यायचा, त्यांनी याच्यात फक्त गरम पाणी ओतलं की आपली गौराई मिसळ एकदम तयार. हा, फक्त वरनं कांदा फरसाण टाकलं की मुंग्या, आपली मिसळ कशी होणार एकदम डिशक्या! डिशक्या. बस एवढंच? हा, एवढंच. चला चला चला, कामाला लागा, कामाला लागा. भरपूर लोकांना खाऊ घालायची आपली A1 गौराई मिसळ. ओके, चला चला. राधा, मी म्हटलं होतं ना तुला, लढ म्हणून. मग हे बघ राधा, जेव्हा संधी आपल्या दारावर नॉक करत नाही ना, तेव्हा अजिबात खचायचं नाही. आपण संधीच्या घरी जायचं आणि तिच्या दारावर नॉक करायचं. काय? चंदूशेठ, मुंग्या या या या. गणपती बाप्पा. मोरया.
मंगल मूर्ती. दादा काय विकताय? अहो, या मिसळ विकतोय. या भागातली फेमस रेडी टू इट गौराई मिसळ. दादा तुम्ही एकदा ही मिसळ खाल्ली ना की सारखी सारखी खाल. आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतो अशी मिसळ तुम्हाला कुठेही मिळणार नाही. एकदा खाल्ली तुम्ही खाल्ली की घरच्यांना घेऊन येणार, खात्री देतो तुम्हाला. घेणार? हो खूप छान, पण ही खायची कशी? अहो एकदम सोपं आहे. हा मिसळीचा डबा आहे. ह्याच्यामध्ये मिसळीला लागणारं सगळं मटेरियल आहे आणि त्यामध्ये राधाने बनवलेला तिच्या हातचा स्पेशल घरगुती मसाला सुद्धा आहे. तुम्ही घरी गेलात की हे सगळं मटेरियल फक्त 5 मिनिटं गरम पाण्यात टाकायचं, मस्त मिक्स करायचं की मिसळ खायला रेडी. फरसाण तर आम्ही देतोच आहे. तुम्हाला वरनं कांदा टाकायचा आहे, कोथिंबीर टाकायची आहे आणि 1 नंबर मिसळीवर ताव मारायचा आहे. घ्या. एकच नंबर, एक द्या. हे घ्या. ताई, यात आम्ही ना घरचा मसाला घातलाय आणि आमची मिसळ अत्यंत हायजेनिक आहे. म्हणजे तुम्ही कधीही आणि कुठेही खाऊ शकता. हो. हे घ्या तुमचं एक पॅकेट. तुमचं 2 ना? हे घे. तुमचे 100 झाले ताई. बिट्टी, अगं किती मिसळ विकल्या गेल्या आपल्या? किती? 70? भाई, अगं आपल्या मिसळीचे 70 डबे विकले गेले. काय सांगता? हा. देवच पावला. बिट्टी छान चाललंय, छान चाललंय. अशीच मेहनत करत राहा. हा, आणि असेच पैसे कमवत राहा. हा.